निवॉन लाईट नेमप्लेट सगळ्यांनीच बघितलेली असेल आणि सगळ्यांनाच असं वाटत असेल की ही लाईट आपल्या घरी पण पाहिजे, आपलं पण नेम असं निवॉन लाईट मध्ये पाहिजे. तर मग ते खूप महाग जातं ना, कॉस्टली असतं भरपूर. तर आज तीच निवॉन नेमप्लेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, एकदम स्वस्तात मस्त. 100 रुपयाच्या आतमध्ये आपण ही नेमप्लेट घरीच बनवू शकतो. तुम्हाला आवडेल का ही नेमप्लेट बनवायला? आणि जर घरच्या घरी एवढी स्वस्तात मस्त छान अशी नेमप्लेट होत असेल तर किती छान ना. याच्यामध्ये जास्त काही मेहनत पण घ्यायची नाहीये, फक्त तुम्हाला पाहिजे तो फॉन्ट घ्यायचा, तो रेडी करायचा. मी तुम्हाला दाखवते की मी कसं स्टाईल केलं त्याचं, किंवा मी पहिलं त्याचं स्केच कसं केलं. हे मी पहिलं स्केच करून घेतलं होतं. तर असंच तुम्ही तुमच्या हाताने स्केच करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं की तुम्ही बाहेरून कुठून असं ड्रॉइंग करून घेऊ शकता, तुमच्या नावाचं आर्ट करून घेऊ शकता, तर तुम्ही करू शकता. याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हीच निवॉन लाईट नेमप्लेट ना मार्केटमध्ये खूप महाग आहे. मी विचारायला गेली होती, मला घ्यायचं पण होतं. मला 2 ते 3 हजार रुपये प्राइस सांगितली त्याची, त्याच्यामध्ये मी ती कॅन्सल केली. आणि मला असं वाटलं की हीच जर मी घरी बनवली तर, त्याच्यामुळे ही मी घरीच बनवलेली आहे. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवा. याचे खूप प्रकार आहेत. निवॉन मध्ये अॅक्रेलिक असे भरपूर प्रकार आहेत. मला एवढं काही माहित नाहीये त्याच्यातलं. तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला हे सगळं समजून जाईल, पण ते खूप कॉस्टली आहे. याच्यासाठी मी एक युनिक आयडिया शोधलेली आहे आणि मी तुमच्यासाठी छान एक युनिक आयडिया घेऊन आलेली आहे. नमस्कार मंडळी, मी सपना आणि सपना आर्ट चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की आपली नेमप्लेट जी आहे ती आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये कशी बनवायची. टाइम न वेस्ट करता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग आपण जाऊयात व्हिडिओकडे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. इथं मी घरामध्ये असलेलाच एक व्हाईट पेपर यूज केलेला आहे. मला हवे तसे फॉन्ट मी यूज केलेले आहेत. मग मी वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट यूज केलेले आहेत. जसा माझा स्वभाव आहे तशामध्ये वेगवेगळ्या टाईपचे मी फॉन्ट्स यूज केलेले आहेत. जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही फॉन्ट यूज करू शकता. इथं मी कार्डबोर्ड पेपर घेतलेला आहे. जर तुम्हाला पुठ्ठा वगैरे किंवा बाकी काही अवेलेबल होत असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. फक्त तो पेपर जाड असायला पाहिजे, कारण आपण जेव्हा पेंट करू ना तेव्हा तो असा वाकला नाही पाहिजे. कारण पेंट लागलं, त्याला पाणी लागलं तर तो पेपर असा थोडा वाकतो. त्याच्यामुळे थोडा जाड पेपर यूज करा. मी जी माझ्या नावाचं स्केच बनवून घेतलं होतं त्याचं मी ड्रॉइंग आता मोठ्या पेपरवरती करायला घेतलंय. आपण नेहमी रफ पेजवरतीच ड्रॉइंग केलं पाहिजे, आधी स्केच केलं पाहिजे. कारण की जर त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे करायचे असले तर ते आपण रफमध्ये करू शकतो. जे मेन पेपरवरती करू त्याच्यामध्ये जास्त चेंजेस नाहीत करता येत, कारण ते सारखं खोडून खोडून खराब होतं. त्याच्यामुळे आपण रफ पेजेसवरतीच पहिलं करून घेतलं पाहिजे. इथं मी पटपट ड्रॉ करून घेतलेला आहे आणि साईडनं आउटलाईन सोडते, कारण की तिथं मी व्हाईट कलर देऊन ती पूर्ण बॉर्डर अशी सोडणार आहे. हा खूप मोठा पेपर आहे त्याच्यामुळे मी तो खालीच घेते आणि सरळ फरशीवर बसून कट करणार आहे, कारण टेबलवरती ते शक्य नाहीये. मला असं वाटलं की हे कात्रीनं कट होऊ शकतं, म्हणून मी कात्रीनं ट्राय करत होते, बट कात्रीनं कट होत नाहीये. आणि मग मी कटरनं कट करायला घेतलं. पण तुम्ही कटरनं कट करताना शक्यतो हळूहळू कट करा, ते हाताला लागू शकतं. आणि ब्लेड यूज करताना शक्यतो नवीन ब्लेड यूज करा, म्हणजे पेपर पटपट कट होईल. पटपट कट करायच्या नादी हात कापून घेऊ नका, एकदम हळूहळू करा. आणि हळूहळू करताना याची पण दक्षता घ्या की तो पेपर, तो जो शेप आहे त्या शेप सोडून तो बाहेर कट नाही झाला पाहिजे. शेप कटिंग करायला थोडंसं अवघड जातं, त्याच्यामुळे थोडं हळूहळू कट करा आणि पूर्ण काटेकोर असं कटिंग करा. ते खूप छान ही दिसेल आणि फिनिशिंग ही खूप छान वाटेल. मी इथं मला शक्य तेवढं फिनिशिंग करतेय. तुम्हाला आतून कटिंग नसेल करायचं तर ते सोडून द्या आणि साईडनं बॉर्डर फक्त कट करा, तेही छान दिसेल. इथं मी संपूर्ण कट करून घेतलेला आहे आणि मला असं वाटलं की आतून जर कट केलं तर ती थोडं वेगळा इफेक्ट वाटेल, म्हणून मी ते ट्राय केलं. इथं मी डायरेक्ट अॅक्रेलिक व्हाईट कलर यूज करते, कारण मला असं वाटलं टेक्स्चर कलर यूज नको करायला. डायरेक्ट व्हाईट कलर केला तर तो छान बसेल, पण ते चुकीचं होतं. तुम्ही डायरेक्ट अॅक्रेलिक कलर यूज करू नका, टेक्स्चर व्हाईट आधी यूज करा, म्हणजे व्हाईट कलर छान बसेल, पॅचेस दिसणार नाहीत त्याच्यावरती. आणि फायनली मी कलर करायला चालू केलेला आहे. मी तुम्हाला दाखवते की मी इथं कोणता कलर यूज करते. मी आतापर्यंत सगळ्या व्हिडिओजमध्ये अॅक्रेलिक कलरच यूज केलेले आहेत. इथं मी फेविक्रिलचा निऑन पिंक कलर यूज करत आहे. 110 रुपयेपर्यंत ही डब्बी मिळून जाते. मला अजून सुद्धा नंतरच्या व्हिडिओमध्ये हे कलर यूज करायचे आहे, म्हणून मी मोठी डब्बी आणली. याच्यामध्ये छोट्या डब्या सुद्धा मिळतात, 25 रुपयापासून 20 रुपयापासून सुरुवात होते, तर तुम्ही त्या डब्या सुद्धा आणू शकता.
मला हा कलर यूज करताना असं वाटलं की जेव्हा मी ॲक्रेलिक कलरनं पेंट करत होती तेव्हा एवढा 2-3 वेळा ब्रश फिरवायची काही गरज नव्हती. हा कलर मी पेंट करते, या कलरनं मी पेंट करते तर मला असं वाटतं याच्यामध्ये मला डबल ते ट्रिपल हात द्यावा लागणार आहे, तेव्हाच तो कलर चांगला दिसेल. इथं मी हा कलर का चूज केलेला आहे तर हा कलर उठून दिसतो, याच्यावरती जर लाईट मारली तर छान दिसतो तो कलर, आणखीन फ्लोरसंट वाटतो. याच्यामुळे हा कलर मी इथं यूज केलेला आहे, निवॉन कलर. मी इथं पटपट पेंट करून घेते आणि फिनिशिंगसुद्धा करून घेते. तर मग मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही आयडिया? आणि माझ्याजवळ एक बोनस टिप आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला एवढं सगळं ड्रॉ नाही करता येणार किंवा आउटलाईन नाही करता येणार किंवा फिनिशिंग, कलर फिनिशिंग नाही करता येणार. हे सगळं गोष्ट मला समजते, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर ही डिजिटल डिझाईन बनवून आणली आणि त्याची प्रिंट मारली तर, आणि प्रिंटवरती फक्त आउटलाईन घेऊन तुम्ही फ्लोरसेंट कलरनी कलर भरले तर कसं होईल? नवीन आयडिया आहे ना, छान आयडिया आहे ना, तुम्ही ही ट्राय करून बघा. आणि एवढी मोठी प्रिंट सुद्धा तुम्हाला सहज भेटून जाईल. तर मग वाट कशाची बघताय? तुम्हाला सुद्धा हवी आहे ना तुमच्या रूम मध्ये अशीच एक मस्तवाली नेम प्लेट? मी तर बाबा माझी आयडिया तुमच्यासोबत शेअर केली, आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय. इथं मी होल मारला आहे कारण ही माझी स्वतःची रूम नाहीये, त्याच्यामुळे मी इथं स्टिक नाही करू शकत. तर मंडळी, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही आयडिया कशी वाटली. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्यासाठीच मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. मंडळी, तुम्हाला ही नेम प्लेट कशी वाटली? आणि मी माझ्यासाठी माझी नेम प्लेट तयार केलेली आहे, तर तुम्ही तुमच्यासाठी कधी करताय? हा माझा नवीन जुगाड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा तुम्हाला परवडेल असाही आहे, फक्त 100 रुपयांमध्ये तुम्ही हे करू शकता. फक्त एवढंच तुम्हाला थोडासा टाइम द्यावा लागेल आणि तुम्ही टाइम दिल्यामुळे तुमची वस्तूही खूप छान होणार आहे, तुम्हाला आवडेल अशी. कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मला असेच आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मजा येईल आणि तुम्हाला ही ते व्हिडिओ मी शेअर करू शकते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, नोटिफिकेशन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की कधी व्हिडिओ अपलोड करते आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.